न्यूज, मी विजय खवसे। सध्या मी नागपूरच्या वेरायटी चौकामध्ये आहे आणि वेरायटी चौकामध्ये एक सकल हिंदू समाजाच्या वतीने एक मोर्चा, महामोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। बांगलादेश या ठिकाणी जे हिंदूवर अन्याय अत्याचार झाले त्यांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझ्यासोबत अनुसूचित जाती जमातीचे हे सगळे जे आहे कार्यकर्ते आहे। बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांचे रक्षण करा, सकल हिंदू समाजाची मागणी आहे आणि विशेष करून जे आहे अनुसूचित जातीचे हे जे आहे सगळी मंडळी आहे। या मोर्चामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध सगळ्यांनीच या मोर्चाला पाठिंबा दिला आहे। एक या ठिकाणी विशेष आहे माझ्यासोबत संजय भगत जी आहे यांच्याकडून काय सांगाल, आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात नेमकं कशासाठी काढण्यात आलाय? आज जेवढा जो मोर्चा आपल्याला दिसत आहे एवढा भव्य दिव्य, कारण जे आज बांगलादेशामध्ये जे होत आहे, जे बौद्ध समाज, जे हिंदू समाजावर जे अत्याचार होत आहे, हे अत्याचार कुठे ना कुठे थांबले पाहिजे। आणि हे तिथं जे आमचा हिंदू समाज अल्पसंख्याक आहेत आणि त्याच्यावर हे तिथले बांगलादेशी जे अत्याचार करतात हे बहुत घाणेरडं काम आहे। आज त्याकरताच आमचे वाले नागपूर शहराचे अध्यक्ष बंटीभाऊ कुकडे व उत्तर नागपूरचे आमचे सन्माननीय अध्यक्ष गणेशजी कांतोडे, डॉक्टर मिलिंदजी माने साहेब, माजी आमदार यांच्यासोबत आम्ही उत्तर नागपूरहून भव्य मोर्चा काढून आज ह्या वैरायटी चौकात आलेलो आहोत। हे सांगण्याकरता की लवकरात लवकर हे बांगलादेशी, जे बांगलादेशचे मुस्लिम, जे यांच्या कुराणमध्ये बी असं घाणेरडं काम लिहिलेलं नाही आहे, तरी पण हे लोक हे घाणेरडं काम करत आहेत, एक द्वेष फैलवत आहेत। नक्कीच दादा, तुम्ही काय नाव आहे तुमचं, काय सांगाल तुम्ही एकंदरीत बांगलादेशावर आपल्या हिंदू समाजावर तिथे अन्याय होत आहे? बांगलादेशात होणारे जे हिंदूवर अत्याचार सुरू आहे त्या अत्याचारांच्या विरोधात आम्ही इथं कोणता पक्ष म्हणून नाही तर एक हिंदू, बौद्ध, शीख, जैन या सर्व धर्मियांचा एक हिंदू म्हणून सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी भव्य निषेध करण्याकरता या ठिकाणी जमलेला, निषेध करण्यासाठी या ठिकाणी दादा या समोर काय सांगाल? बांगलादेशमध्ये जे आहे हिंदू सुरक्षित नाही आहे। पूर्वीच्या ज्या प्रधानमंत्री होत्या बांगलादेशच्या, त्यांच्या आणि आपल्या सरकारसोबत खूप चांगलं पटत होतं। आता नेमकं असं काय घडलं असेल की तिथल्या हिंदूवर आताच अन्याय अत्याचार होऊ राहिला? मुळात असं आहे की बांगलादेशचं निर्माण हे भारताच्या मुळे झाला, बिलकुल, आणि भारतामुळे बांगलादेशचं जन्मस्थान हे भारतामुळे झालं आहे। आणि बांगलादेशमध्ये जे काही हिंदू बांधव आहेत, शीख बांधव आहेत, जैन बांधव आहेत, बौद्ध बांधव आहेत, त्यांच्या सुरक्षेचं काम तिथल्या सरकारनं करायला पाहिजे। आणि हे जर तख्तापलट झालं, तर तख्तापलट झाल्यानंतर ते प्राईम मिनिस्टर आता बनले युनस, तर युनसचा त्यांना नोबेल पुरस्कार भेटला आहे। नोबेल पुरस्कार शांतीचे जे मार्ग करते त्यांना नोबेल पुरस्कार भेटले, आणि त्यांच्या देशामध्ये त्यांच्या हयातीत हे क्रांतिकाराचे सर्व काम होत आहे। त्यावेळेस त्याला शर्मेची बाजू यायला पाहिजे, त्यांना शरम वाटायला पाहिजे की नोबेल पुरस्कार घेताना। आणि आज ज्या बांगलादेशचे पंतप्रधान बनले आहेत तेव्हा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे, ते हाताळण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे। आणि भारताच्या सरकारनं, पंतप्रधान मोदीच्या सरकारनं बांगलादेशचे जे काही संबंध असतील, राजकीय आर्थिक व्यवहार जे काही असतील ते संपूर्ण व्यवहार बंद केले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या दिमाग ठिकाणावर येईल आणि तिथल्या हिंदूंचं रक्षण करण्यात मदत होईल। नक्कीच हिंदूंच्या रक्षण करण्यासाठी मदत होईल, नक्की झालीच पाहिजे। प्रत्येक जे या जगामधले देश आहे, कुठल्याही समाजावर जर एका अल्पसंख्याक समाजावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर दुसऱ्या समाजाने उभं झालं पाहिजे। तेच या नागपूरच्या वेरायटी चौकामध्ये दिसून येतात। तुम्ही काय सांगाल दादा? नहीं, मैं गुड्डू गुप्ता। आज जो बांग्लादेश में हमारे हिंदू समाज के साथ में जो घटना घट रही है वो नहीं होना चाहिए, क्योंकि उससे ज्यादा मुस्लिम समाज हमारे हिंदुस्तान में रहता है। और साथ में आज जो बांग्लादेशी हमारे हिंदुस्तान के अंदर में घुसे हुए, इनको सबको बाहर निकालना चाहिए। हमारा सबका यही आह्वान है हमारे पंतप्रधान आदरणीय मोदी जी से कि यहाँ से जितने भी बांग्लादेशी है इनको सबको तुरंत बाहर निकालो। अभी तो 14-15 साल हो गए मोदी जी यहाँ के प्रधानमंत्री है, अभी तक ये निकाल नहीं सके बांग्लादेशी। तो आज
आज जो वहाँ घटना घट रही है, इसके पहले बांग्लादेश में हिंदू मुसलमान सब साथ में रहते थे। आज वहाँ पर असामाजिक जो संगठनाएं हैं मुस्लिम समाज की, वो बांग्लादेश में अपना सिक्का बैठा लिए है, वहाँ का तख्ता पलट दिया है। नक्कीच यांचं सुद्धा म्हणणं आहे की या ठिकाणी म्हणजे भारतात जे काही बांगलादेशी आहेत ते त्यांना इथून काढलं पाहिजे। तुम्ही काय सांगाल दादा, इकडे या सर, काय सांगाल तुम्ही जे बांगलादेशामध्ये आपल्या हिंदू समाजावर तिथे अन्याय होत आहे, आपण अल्पसंख्याक त्या ठिकाणी या संदर्भात तुमचं काय मत आहे? आज सर्वप्रथम 10 दिसंबर है, मानव अधिकार दिन है। उसके उपलक्ष्य में मैं परम पूज्य बाबा साहब आम्बेडकर जी को नमन करता हूं। और ये मानव अधिकार वाले लोग कहाँ मर गए? जब हिंदुओं पे अत्याचार होता है तो एक नहीं दिखता, और मुसलमानों पर जब अत्याचार होता है तो सर पर उड़ कर नाचते हैं। क्या हिंदू ये मानव नहीं है? हिंदुओं का अत्याचार नहीं है। बांग्लादेश में जो आज हो रहा है वो मानवता को शर्मसार करने वाला है। मैं माननीय मोदी जी से निवेदन करूंगा कि जल्द से जल्द उस पर एक्शन ले, और वहाँ की जो परिस्थिति है उसको आटोके में लाना चाहिए उन्होंने। और इस उपलक्ष्य में जो आज विरोध मोर्चा है, मैं समस्त जो यहाँ पर सकल हिंदू समाज की जो पब्लिक यहाँ जमा है, सभी से निवेदन करना चाहता हूँ कि यह जो आंदोलन है शांतिपूर्ण तरीके से ही होना चाहिए। परंतु हमारे जो साधु संत देवी देवता है, एक हाथ में माला रखते हैं, एक हाथ में भाला रखते हैं, अस्त्र शस्त्र से लेस रहते हैं, तो हमने सिर्फ माला जपना ही नहीं सिखाया। अब यदि शस्त्र उठाने के लिए आप लोग मजबूर करेंगे तो हम अवश्य शस्त्र उठाएंगे। इतना ही कहते हुए हर हर महादेव। नक्कीच जर सुरक्षा जर मिळाली नाही तर आम्ही शस्त्र उचलण्यास सुद्धा तयार आहोत असं या ठिकाणी सांगण्यात आलं। आणि नागपूर शहरातल्या विराटी चौकामध्ये आपण दाखवू शकता हे जे मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी आंदोलन सुरू आहे, आणि जे सकल हिंदू समाज जो आहे त्यांच्या वतीनं हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे। हातामध्ये जे आहे भगवे झेंडे आणि पंचशील ध्वज सुद्धा या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आणलेले आहे। आणि जवळपास जे आहे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध अशा सगळ्या जाती धर्माचे जे लोक आहे आजच्या या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे। हे एक या मोर्चाचं विशेष आहे। कुठल्याही देशामध्ये अल्पसंख्याक समाज असो त्या समाजावर अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे, कारण शेवटी मानव जात आहे। जगामधला कुठलाही जरी व्यक्ती असो, मुस्लिम धर्म असो, हिंदू धर्म असो, की हे मानव जातीतला एक धर्म असतो, आणि कोणावरही अन्याय अत्याचार होणे हे चुकीचंच आहे। आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूवर अन्याय अत्याचार झाले त्या विरोधात जे आहे नागपूरच्या विराटी चौकामध्ये हे आज मोठं आंदोलन या ठिकाणी दिसून येत आहे। बघत राहा WBS न्यूज, लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।